नमस्कार, मोऱ्यास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। आज आपण बघणार आहोत साबुदाण्याच्या चकल्या कशा करायच्या। त्यासाठी मी इथे 2 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। आता आपल्याला हे साबुदाणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। साबुदाणे चांगले धुतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये साबुदाणे बुडवून थोडेसे वर पाणी टाकून घ्यायचे आहे आणि हे साबुदाणे आता आपल्याला 5 ते 6 तास असेच भिजत ठेवायचे आहेत। पाच ते 6 तास झालेले आहेत। आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 ग्लास गरम करून पाणी टाकून घ्यायचे आहे। गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या साबुदाण्याच्या चकल्या एकदम खुसखुशीत होतात। आता गरम पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला हे झाकून रात्रभर असंच ठेवायचे आहे। आता सकाळ झाल्यानंतर बघा, मस्त असे आपले साबुदाणे भिजलेले आहेत। आता मी इथे 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, ते कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत। आता आपण त्याचे साल काढून घेऊया। अशा प्रकारे मी सगळ्या बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे बटाटे खेसून घ्यायचे आहेत। हे बघा, मी सगळे बटाटे आता खिसून घेतलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। मी इथे बेडगीची लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ती जास्त तिखट नसते। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा, मी सगळे आता पीठ मिक्स करून घेतलेले आहे। आता आपल्याला एक सोऱ्या घ्यायचा आहे आणि आपण चकली करतो त्याची आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचे आहे। आता आपल्याला याच्या चकल्या घालून घ्यायच्या आहेत। जास्त मोठ्याही चकल्या करायच्या नाही, मीडियमच चकल्या ठेवायच्या। हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या घालून घेतलेल्या आहेत। आता ह्या चकल्या आपल्याला कडक उन्हात 2 दिवस वाळवून घ्यायच्या आहेत। हे बघा, मस्त अशा आपल्या कडक उन्हात वाळलेल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। आता आपण त्या तळून बघूया।
करण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि आता त्याच्यामध्ये चकल्या टाकून त्या तळून घेऊया। हे बघा, मस्त अशा आपल्या चकल्या खुसखुशीत तयार झालेल्या आहेत। हे बघा, छान अशा आपल्या चकल्या फुललेल्या आहेत। मी अजून बाकीच्या चकल्या तळून घेते। तुम्ही एकदा नक्की अशा चकल्या करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।